चला चला फिल्डिंग लावून घ्या. चला भाकरीचा बाडा संघ घाई करा प्लीज, फिल्डिंग लावून घ्या. चला मॅचला सुरुवात करा. आघाडीची जोडी टॉस जिंकल्याच्या नंतर प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली आहे त्या जय मल्हार भाकरीचा पाडा या संघानं. कोदिवली संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेले आहेत आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि महेश ही आघाडीची जोडी आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर दीपेश. पहिले षटक 4 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा देऊयात. दीपेश तयार. पहिला चेंडू. हो चेस करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. दीपेशनं वाईट पासून सुरुवात केलेली आहे. एक रन पहिलीच कोदिवली संघाच्या खात्यामध्ये ॲड होते. गोलंदाज दीपेश. हो वेगवान चेंडू. लेट कट खेळलेत. शॉर्ट थर्ड मॅन मधून आउटफील्ड फास्ट पावत खेळाडू पोहोचलेत. गो गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजानं. गुड वरती बॉल पिचिंग झाल्याच्या नंतर बॅकफुटला जाऊन लेट कट खेळले. चांगला फटका होता. चांगली फिल्डिंग अक्षय कडून. 2 धावा. हो स्कूप करण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू. मिडॉनला चेंडू चालला. एकच्या मदतीने संघाची धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचलेली 4 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती 2 धावा. वाईडनं सुरुवात केली होती त्यांनी. एक सिंगल. टीमची टोटल आतापर्यंत 4 धावा धावा पुस्तकावर. पहिल्या ओव्हरमध्ये दीपेश. बॉलर इथून दीपेश तयार. स्ट्रायकिंग एंडला महेश. हो वेगवान चेंडू. बॅट अँड पॅड मधून काढलाय. पेस होता या चेंडूवरती. डॉट बॉल. नवीन हिरा जय मल्हार भाकरीचा पाडा संघाच्या बॉलिंग करत असताना नवीन पेसर त्यांना मिळालेला. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये भन्नाट वेगानं गोलंदाजी करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये ताकद येतो दीपेश. पहिल्याच ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये. हो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दूर. डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती 4 धावा. या ओव्हरमध्ये आता पाहूयात बॉल किती बाकी राहिलेले आहेत. 2 अंतिम चेंडू बाकी राहिलेले. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. धावा फलकावर. दीपेश तयार.
हो हवेत खेळलेत स्क्वेअर लेगला जवळपास खेळाडू नाही आहेत पॉवर प्लेचा फायदा उचलला बॉल सीमा पार चौकार. धन्यवाद धन्यवाद. चौकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या 8 धावा. पूर्ण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील झालेले आहेत. हो पुन्हा एकदा हवेत खेळले दादा पाहूया 2-2 खेळाडू कॉल करतायत. हो दूर राहिले क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. ओव्हर कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या 10 धावा धावफलकावर. दुसरं षटक आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आलेत निखिल. निखिल आलेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. निखिल तयार. हो पहिला चेंडू थोडासा पुन्हा एकदा दूर ठेवला. वाईट बॉल पंचानं कॉल केला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये निखिल पुन्हा एकदा निखिलनं देखील वाईडने सुरुवात जशी दीपेशने केली होती. हो पुढे येऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. निखिल स्वतः चेंडूपर्यंत पोहोचलाय. दूर राहिलेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. असं वाटलं की सुरुवातीला निखिलच चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते पण कदाचित प्रयत्न करणं गरजेचं होतं. 2च्या मदतीने संघाची धावत संख्या 13 वरती. निखिलचं हे दुसरं षटक संघासाठीचं. हो वेगवान चेंडू. वेग दाखवला या चेंडूवरती. निर्धाव चेंडू टाकला. समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. रूम देत नाही आहेत. 4थ्या ते 5व्या स्टंपला पिचिंग चालू आहे. धावफलक 13. हो वेगवान चेंडू मिड ऑफला क्लिअर केलाय. ओव्हर लॉंग ऑफला अक्षय फक्त 1 रन. 1च्या मदतीनं धावफलक पुढे जात असताना जाऊन पोचलेला आहे. 14 वरती 14. अंतिमचे 3 चेंडू या ओव्हरमधले बाकी राहिलेले. 14 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 10. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 दिलेले निखिलनं. सॅकिंग इनला आता महेश. हो एज लागली. मोठी काढा होती. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये क्रिश. 2 बाकी आहेत. पहिली विकेट, पहिली सफलता निखिळला मिळते. महेश बाद झालेत. हो, क्रिश साठी चेंडू हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप झाले. हो, रनआउट, फलंदाज बाद. कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर लगेचच थ्रो केला, फलंदाज बाद. सलगची दुसरी विकेट. कॅच ड्रॉप झाली परंतु लगेचच थ्रो केला. आदित्य होते फिल्डर डीप मध्ये, लगेच थ्रो केला आणि फलंदाज बाद केला. रनआउट झालेत. अरविंद नवीन फलंदाज. लोवा फुलटॉस होता, रन साठी कॉल केला, थांबवला. चेंडूवरती रन तर मिळत नाहीये. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथून आटपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 या धावसंख्येवर. दोन ओव्हर मध्ये 15. तिसऱ्या ओव्हर मध्ये आता बॉलर आलेत अक्षय. तिसऱ्या ओव्हर मध्ये अक्षय. हो, वेगवान चेंडू. अरविंदनं ओव्हर पिचला लॉफ केलं, सरळ सीमा पार. या 17चा पहिला षटकार. थँक्यू सो मच डीजे. भरपूर चांगलं संगीत डीजे मास्टर यांच्या वतीनं आपण ऐकत आहात. 21 धावा आता धावा पुस्तकावर. पहिल्याच बॉलवरती अरविंदचं आक्रमण. अक्षयच्या हातामध्ये तिसरं षटक. अरविंद भव्य स्वागत षटकारानं. सहाच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वर. एकवीस धावा पहिल्या बॉलवर सिक्सर. तिसरं षटक. कदाचित याच ओव्हर पासून रन
येण्यासाठी सुरुवात होईल. आता कोदिवले संघाचे पवत. हो अजून एक आक्रमण केला आणि बॉल चालला सीमा पार. 1 more 4. धन्यवाद. 2 बॉलमध्ये 10 वसूल केल्यात. संघाची धावसंख्या 25. ओव्हर नंबर 3. हो चांगला चेंडू. शॉर्ट थर्ड मॅन वरतून काढलाय. पवात खेळाडू पोचतील का? आउटफील्ड फास्ट आहे आणि पोचलेत. चांगला अभ्यास. घरच्या क्रीडांगणाचा फायदा झाला. 2 धावा या देखील चेंडूवरती मिळत आहेत. 3 बॉलमध्ये 12 वसूल. संघाची धावसंख्या 27. तिसरं षटक निखिलच्या हातामध्ये. दुसरं होतं. पहिलं षटक दीपेशचं. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये अक्षय. कमबॅक आता अक्षयचं. पवत आर्विन कशा प्रकारचं खेळलीतून केलं. विकेट शहाबूत ठेवील की रन बनवेल या ओव्हरमध्ये. हो गतिमान बॉल लॉंग ऑनला ओव्हर पिच. प्रॉपर बॅटच्या पुढ्यात होता. सीमा पार सिक्सर. हो पुन्हा एकदा वाटव्या पाटनं खेळतोय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. शॉर्ट मध्ये पवत मिस्टेक झाली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालवलेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. संघाची धावसंख्या 6. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहिलेत. ओ फुल टॉस लॉंग ऑफला खेळले चेंडू. एकच धाव या देखील चेंडूवरती. 7 धावा. धावा फलकावरती. आता शेवटचा चेंडू बाकी राहिला देवेंद्रचा. देवेंद्र तयार. अंतिम चेंडू. डॉट बॉल ओव्हर पूर्ण झाले. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 8 धावा. 7 धावा धाव फलकावरती. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये आता 51ची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये 7.
चला सुरुवात करा सामन्याला प्लीज. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 51. बोलो तयार. शरीरापासून दूर. पव्वात वाईट की नो बॉल. त्याचबरोबर त्यांच्याच नावानं आज भाकरीचा पाडा हा संघ आपल्या घरच्या क्रीडांगणावरती खेळत आहे. एक क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांच्याच नावानं महेशजी क्षीरसागर यांनी त्यांच्या वडिलांच्या नावानं टी शर्ट संघाला पुरस्कृत करण्यात आलेले. दोनच्या साह्यानं संघाची धावसंख्या आता पुढे चालली आहे. 26 धावा विजयासाठी. पाहूयात कितीचं इक्वेशन बाकी राहते. 26 बनवल्यात. 10 चेंडूंमध्ये आता 32 ची आवश्यकता. 10 बॉल 32. हो आक्रमण करण्याचा प्रयत्न. एज पाठीमागे चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉल यापासून दूर राहावं लागेल. व्हाईट बॉल. हो अवैध खेळलेत. लॉंग ऑनला झेलची शक्यता. फलंदाज निखिल शबाड मधून चौकार. धन्यवाद धन्यवाद. चला चला मॅचला सुरुवात करा प्लीज. 12 चेंडूमध्ये इंडिव्हिज्युअल 24 निखिलनं बनवलेले आहेत. आता 9 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आणि 9 चेंडूंमध्ये 27. 8 चेंडूमध्ये 27. चार बॉल झाले त्या ओव्हरचे. 8 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 8 मध्ये 27 ची आवश्यकता. हो क्लीन बोल्ड. महत्वाचा गडी बाद. फलंदाज आउट. सात चेंडू मध्ये 27. सात चेंडू आता विजयासाठी. 27 ची आवश्यकता. निर्णायक चेंडू या ओव्हर मधला क्रिसच्या हातामध्ये. निलेश महाळे कदाचित आज ओपनर जाऊ शकला असं. टार्गेट मोठं होतं तर कदाचित
ते ॲज अ ओपनर हा डिसिजन कदाचित घेणं गरजेचं होतं संघाला, कारण मोठं टार्गेट होतं 58. दोन्ही विध्वंसक फलंदाज जर पाठवले असत कदाचित 2 ते 3 ओव्हरमध्ये आपल्याला रिझल्ट समजला असता. क्रिश तयार, अंतिम चेंडू 7 मध्ये 27. हो पुढे टाकला, लॉंग ऑफला खेळलेत आणि एकच रन. निलेशकडे स्ट्राईक येते. 7 चेंडूमध्ये 27 बनवायच्या होत्या, आता 6 चेंडूमध्ये 26 ची आवश्यकता. सहा मध्ये 26 करायच्यात, कंपल्सरी चेसिंग. 3 षटकारांसाठी महेश शेठ क्षीरसागर यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तीन मारले तर 500 आणि 4 लगावले तर 1000. ओकोला टाकलं व्ही शेप मध्ये, पॉवरफुल स्ट्रोक या बॉल सीमा पार. 5 चेंडू मध्ये आता 22 आवश्यकता. मी मागाशी देखील उल्लेख केला की कदाचित निखिल आणि निळेश हीच आघाडीची जोडी जर असते कदाचित या धावा देखील चेस होऊ शकल्या असत्या. मॅच सुरुवात होण्याच्या अगोदरच उल्लेख केला होता की पॉझिटिव्ह माइंडने खेळावा लागेल. 2 षटकं चांगली टाकली होती बाकरीच्या वाडा संघाने. तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये रन आल्या, तर तुमच्याकडे तर 4 ओव्हर होते आक्रमण करण्यासाठी. हो 22 करायच्यात आणि बॉल सीमा पार, सिक्सर. जबरदस्त निलेश महालेचा तडाखा. 2च बॉल मध्ये 8 वसूल केल्यात. 6 मध्ये 26 करायच्या होत्या, आता 4 मध्ये 18 ची आवश्यकता. 16 माफ करा, 6 या. 4 चेंडू आणि विजयासाठी आता 16 ची आवश्यकता. जबरदस्त जबरदस्त. बॉल 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 द्या कल्पेश. आला मॅच बॉल आला. एक चेंडू किती महत्वाचा होता, एक रन किती महत्वाचे होते या सामन्यामध्ये. जय मल्हार बाकरीचा पाडा संघाचे 2 गोलंदाजानं जबरदस्त गोलंदाजी केली, निखिलनं आणि दीपेशनं. 24 मध्ये 58चा टार्गेट होता, आता 4 मध्ये 16 ची आवश्यकता राहिलेली आहे. चला चतुर चालाक कर्णधार विनोद, आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करावं. चार चेंडू आणि विजयासाठी 16 ची आवश्यकता. हो हवेत, हो पाठीमागे गेला बॉल आणि सीमा पार चेंडू, सिक्सर. ओ हो चेक करू नक्की चेक करू, कारण महत्वाचा सामना आहे. पावत पंचांच्या निर्णयाची सुद्धा आपण कमिटी मेंबर्स एखादे खेळाडू या.
चौकार आहे. आता 4 मध्ये 16 करायच्या होत्या. आता पाहूया 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आणि 3 चेंडूंमध्ये आता 12ची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग निलेश महाळेची. आल्या आल्या विध्वंसक फलंदाजी. 6 मध्ये 22ची आवश्यकता होती. आता 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आणि 3 चेंडूमध्ये 12ची आवश्यकता. 3 बॉल आणि 12. निलेश महाले यांच्याकडे गमवण्यासाठी काही नव्हतं परंतु कमवण्यासाठी भरपूर काही होतं. कारण 6 मध्ये 22 त्यांना फक्त षटकार चौकारांचीच भाषा बोलायची होती आणि ज्यासाठी ते ओळखलं जातं तीच बॅटिंग त्यांना दाखवले. 3 बॉल आणि विजयासाठी 12. कंपल्सरी चेसिंग याची नोंद घ्या. ओ एज पाठीमागे आन निघाला चेंडू. चेंडू निघाला सीमा पार चौकार. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 8ची आवश्यकता. 2 बॉल 8. शॉर्ट बॉल भरपूर अवधी होता. असं वाटलं की हा देखील बॉल आता सीमारेषेची सफर करेल परंतु एज लागल्याच्या नंतर हा नशिबाचा चौकार. 2 बॉल आता विजयासाठी 4 झालेले आहेत. 2 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. 2 बॉल मध्ये विजयासाठी 8ची आवश्यकता. 50 धावा पुस्तकावर. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल चौकार आणि चौथा बॉल देखील चौकार आलेला. 2 चेंडू आता विजयासाठी 8 या धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. शिरूर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित व्हा नाहीतर पहिल्या मॅचला पेनल्टी लागण्यात आलेली आहे विरोधी संघाला. या कॅप्टन विनोद आलेले आहेत. थँक्यू विनोद. हो निलेश महाले ही इज ऑन फायर नाव. आता 1 बॉल 2. क्या बात है 6 मध्ये 22. बॉल द्या रंगतदार मॅच. 1 चेंडू आता 2. 1 बॉल मध्ये 2ची आवश्यकता. जबरदस्त सामना. 6 मध्ये 22. 24 चेंडूंमध्ये 58चं टार्गेट. 6 मध्ये 22. पहिला बॉल वरती चौकार, दुसरा बॉल सिक्सर, तिसरा आणि चौथा बॉल चौकार, 5वा बॉल सिक्सर. आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिलेला. अंतिम चेंडू मध्ये आता 2 धावसंख्येची गरज आहे. किरवली संघ देखील उपस्थित झालेला आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सेकंड राऊंडची मॅच आपण खेळणार आहोत. किरवली संघ आपण याची नोंद घ्या. तेजस बडेकर यांचं नुकताच आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. आता 1 बॉल मध्ये 2ची आवश्यकता. जो आधीचा चेंडू चौकार गेला ना तो देखील असाच प्रकारचा होता. हाफ ट्रॅकर तेव्हा एज लागली. आता 1 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला. 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. स्वर्गीय विश्वनाथजी क्षीरसागर साहेबांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी महेश शेठ क्षीरसागर यानं टी शर्टचा पुरस्कार प्राप्त केलेला आहे. आणि त्यानंतर ही काही कमालीचा सामना रंगलेला घरच्याच क्रीडांगणावरती. जबरदस्त सामना. आता 1 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता. 1 बॉल 2 बनवायच्या दूरवरीत. 1 चेंडूंमध्ये जबरदस्त सामना. कोदिवळे बनाम जय मल्हार भाकरीचा पाडा. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल आणि 2 रन. एक बॉल 2 कंपल्सरी चेसिंग. हो 1 बॉल 2. 1 चेंडू मध्ये 2ची आवश्यकता. हो खोला चेंडू. हो वाईट बॉल. हो काय घडलं सामन्यामध्ये. 6 बॉल 22 होत्या. आता 1 बॉल मध्ये 1. जबरदस्त सामना. 6 मध्ये 26 करायच्या होत्या.
षटक चौकारानं सुरुवात केली. सहा मध्ये 26 करायचे होते. आता एक बॉल मध्ये एकची मॅच. निलेश महाळे साई चेंडू खेळला पहिल्या सत्रामध्ये. अरविंद 6 मध्ये 28. आता निलेश महाळे काय जबरदस्त बॅटिंग क्रुशियल मोमेंटला. आता एक चेंडू 1 रनची गरज आहे. हो हो, एक बॉल एक. काय जबरदस्त सामना. जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक बॉल 1 रन. मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही टीम साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 1. ओ कव्हरला खेळाडूच नव्हते आणि मॅच विजय. अभिनंदन टीम जय मल्हार भाकरीचा पाडा. जबरदस्त नॉक. निलेश महाले पुराणा चावल पुन्हा एकदा चमकला घरच्या मैदानावरती. जबरदस्त सामना, जबरदस्त चित्तथरारक सामना. आणि पुरस्कार ते महेश क्षीरसागर यांच्या वतीनं निलेश महालेला 500 रुपयांचं पारितोषिक. हो काय मॅच रंगलेली आहे. जबरदस्त सामना. घरच्या क्रीडांगणावरती घरचा दबदबा त्यानं दाखवलेला. 6 मध्ये 26 बनवायचे होतं असं एकही क्षणाला वाटलं नसेल.